हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती. चला सकाळी उठले होते, माझं आवरलं आणि सूर्यनारायणाला आता पाणी वगैरे घालते, दर्शन घेते, त्यानंतर तुळशीलाही दर्शन घेते. आणि माझ्या तुळशीमधलं जे रोप आहे ना ते मी आता ना म्हणजे 5-6 दिवसापूर्वी लावलेलं आहे, पण इतकं छान झालं ना तुम्हाला पुढे दाखवते मी. खूप छान झालं, त्याच्याकडे बघूनच असं मन खूप प्रसन्न होतं. तर चला सई झोपलेली होती आणि माझे बाकीचे आता कामं वगैरे आवरती. तुम्हाला मी थोडक्यात माझे थोडे सकाळचे जे काही काम आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि आम्ही सगळे मस्त सगळे काही गेलेले होतो, कुठे गेलो होतो तेही तुम्हाला दाखवते. हे बघा, तर तुळशीचं छोटंसं रोप आहे, पण असं बघितल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटतं. तर आता तुळशीलाही पाणी वगैरे घातलं, त्यानंतर थोडीशी माती वगैरे येते ना तुळशीच्या साईडला, तेही स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेतली तुळस साईडनी. आणि कालच झाडांना पाणी टाकलं होतं, आज काही टाकायचं नव्हतं, त्यामुळे बाकीच्या झाडांना काही पाणी टाकलेलं नाही आहे. आणि आता डब्याला लागली होती, तर आज मस्त शिमला मिरची केली होती. रोज डब्यासाठी काय करायचं, रोज एक वेगळाच प्रश्न, एक मोठा प्रश्न पडलेला असतो की डब्याला भाजी काय करायची. तर आज मस्त ना शिमला मिरची केलेली होती, मस्त बारीक कांदा वगैरे कापून, आपली शेंगदाण्याचं थोडंसं कूट वगैरे टाकून खूप छान झाली होती. आणि तुम्हाला पण मी रेसिपी शेअर करेन. तर आता इकडे पोळ्या वगैरे करते. तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये जास्त मोठ्या दिसत आहे, पण मग म्हणजे जास्त लहानही नाही जास्त मोठ्या नाही, असं एक मीडियम साईज आहे. जी आपले म्हणतो ना आपण, जे आपण लाटताना जी रोज लाटतो ती एक साईज असते, तीच पद्धत. म्हणजे छोटा प्रयत्न केला तरी होत नाही, मोठे केलं तरी होत नाही. चला तर आज सही आहे ना, माझा डबा वगैरे होईपर्यंत झोपलेलीच असते आणि डबा वगैरे झाल्यानंतर मग ती उठते. आणि तोपर्यंत मिस्टरांचंही आवरासावर करण्याचं चालूच असतं. असं माझे सकाळचं थोडंसं रुटीन. तर बघा पुढे व्हिडिओ स्किप न करता. डबा वगैरे झाल्यानंतर डबा वगैरे भरून ठेवला, किचन क्लीन केलं आणि त्यानंतर मग झाडझूड वगैरे, मिस्टरांचं चहा पाणी वगैरे झाल्यानंतर ते ड्युटीला गेल्यानंतर सईशी थोडंसं गप्पा वगैरे झाल्यानंतर मग झाडझूड करत असते मी, कारण सई पण उठलेली असते. मग इकडे बाहेरची गॅलरी वगैरे ना थोडीशी झाडून घेतली. त्याच दिवशी मी पाण्याने स्वच्छ धुतलेली होती, जास्त काही घाण होत नाही इथे, पण थोडंफार मातीचं असतं ना, मग ते झाडून वगैरे घेतलं. त्यानंतर मग घरं वगैरे झाडली आणि त्यानंतर मग फडची पुसणं वगैरे आणि मग देवपूजा, असे बाकीचे जे काही आपले डेली कामं असतात ते सगळे काही असतात. आणि सईची ही बडबड आपली चालूच असते. ती इथे काही दिसणार नाही, ती पुढे गेलेली होती, पण तिची पुढून बडबड चालू असते. आणि सकाळी गाणेही लावलेले असतात आपल्या स्वामींचे टी व्हीवरती. तर मस्त मंत्र वगैरे ऐकत असते काम करताना. जेवढं म्हणजे आता प्रेग्नेन्सीमध्ये जेवढं आपण देवाचं ऐकू, मंत्र वगैरे ऐकू, तेवढं चांगलं. आणि आता आली होती बघा, मस्त झोप झाली होती तिची. तर तिलाही बोलायचं होतं, मला म्हणते माझा व्हिडिओ घेऊ नको, अजून मी आंघोळ वगैरे केलेली नाही आहे. तर मग तिचं सगळं झाल्यानंतर मग तिच्या आंघोळ वगैरेचं शेवट असतं सगळं काही, मग तिचं आवरण्याचं. तर चला पुढे स्किप न करता व्हिडिओ बघत राहा.
चला तर राजा शिवाजी पिक्चर 1 मे पासून त्याचा चित्रपटगृहामध्ये आलेला आहे. बरेच म्हणजे 1 तारखेपासून आमचं चाललं होतं आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ. तर मग आम्ही आलो होतो आज पिक्चर बघायला. आमच्या सिन्नरमध्येच गंगाधर टॉकीज आहे तर तिथे आलो होतो. आजी शिव मावशी तर आम्ही राहुल काय आलेला नव्हता. राहुल फक्त सोडवायला आला होता. सौरभ भाऊ बहिणी सई पण होती. सईने ही पिक्चर बघितलं. सई पिक्चर बघून इतके प्रश्न विचारत होते ना म्हटले चला लहान मुलंही शिकतात तर तिलाही खूप शिकण्यासारखं म्हणजे तिलाही कळालं. तर पिक्चर ही खूप छान होता. नक्की तुम्हीही जाऊन बघा. चला तर इकडे पाण्याची बॉटल घेऊन आली होती कारण माझ्यासाठी तुम्हाला लागते तुम्ही माझ्याकडे दिले असं चाललं होतं आमचं काहीतरी त्याचं चेष्टा वगैरे. चला तर पुढचा व्हिडिओ बघा. थोडेसे तुम्हाला आहे ना पिक्चरचे काही सीन तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर आजीने पिक्चर बघून तर आजीचं म्हणजे हातापायांचा कापरच चालू होतं. म्हणजे बघण्यासारखा पिक्चर होता आणि छान होता. आजी म्हणते बापरे मी तर बघून मला तर श्वास घ्यावा का नाही असं झालं होतं. तर ती माझ्या हातापायांचं कापर होतं असं. सगळ्यांनाच पिक्चर खूप आवडला. चला तर मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. चॅनलवर ज्याताही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेलाय ना त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मायलेकी साडीज कलेक्शनमध्येही खूप छान मस्त स्टॉक आलेला आहे. आता अधिक मास निमित्त स्पेशल साड्या आलेल्या आहेत तर नक्की तुम्ही मायलेकी साडीज कलेक्शनलाही व्हिजिट करा. चला सगळ्या ताईंना बाय बाय. अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय.